खाली गेले. मामा पुढे चाललाय. तर बघूया मित्रांनो, आपल्याला कवट्याची भेटले. एक नंबर आहे. हे बघा मजबूत साईज आहे, खतरनाक साईजची भेटली आहे. एकच नंबर आहे. काम 25 झालेलं आहे मित्रांनो. कवट्याची आहे म्हणजे खालून बघू शकता कवट्याची आहे. त्यासाठी तर थोडं आपल्या बोटीचं काम आहे. हे बघा अशी बोट आपली, ही मस्त मोठी बोट आहे. तर भरपूर दिवस झाले आपली बोट पण सुद्धा आपली खराब झाली होती, कारण की फाटली होती आतून. त्यांना लाकूड वगैरे लागून आहे ना, पूर्ण चीर पडलं. त्यामुळे पाणी वगैरे आतमध्ये येत होतं. त्यामुळे आता आपण केमिकलने आपण त्याला साधं चढवून घेतो. हे बघा अशा प्रकारे नवीनच नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, दुपारचे वाजले 12 वाजलेत आणि आज आलो आपल्या आग्रावरती, म्हणजे आपल्या खोपट्यावरती सुद्धा आलो आहे. आणि आज आहे मामा आला आपल्यासोबत. तर मामा आला आणि इथे दुसरा मामासुद्धा आहे. तर बोटीचं काम घेतलं आपल्या आगारा इकडे आपला, आणि ते आपला खोपट आहे. तुम्ही बघितलंच असेल आपला आगारा, आणि पूर्ण इथूनपर्यंत आपला आगारा आहे इथेपर्यंत, आणि आपला खोपट आहे. आणि बोटीचं काम चालू आहे. तर बोटी थोडी रिपेअर करायची आपल्याला. तर बोटीचं भरपूर काम आहे. आता थोडीफार केलेलं आपण काम, अजून भरपूर काम बाकी आहे. तर सगळं मामानी केलेलं आहे. भरपूर असं काम अजून बाकी आहे. अजून माणसं येतात आहेत, त्यानंतर अजून काम आपल्याला करायचं आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो, कारण की लग्नाचा पूर्ण पसारासुद्धा होता आणि त्यामुळे व्हिडिओ करायला टाईम भेटला नाही. तर आज टाईम भेटला व्हिडिओ काढण्यासाठी. तर पगोलीसुद्धा पण आपले टाकले आहेत खेकड्यांसाठी. बघूया भेटतात की नाही आपल्याला खेकडे वगैरे. तर आता थोडा वेळ आपण बोटीचं काम करून घेणार आहे. थोडा हे जे ह्याला काय होतं, ये फायबर केमिकल आहे. ते फाटली होती आपली बोट जरा, तर पाणी येत होता. फायबरची चादर चढवली आहे मामाने चढवली आपल्या. आणि आता आज गावावरून आपला दिलवामासुद्धा आलेला आहे तर काम करण्यासाठी. तर थोडं आपल्या बोटीचं काम आहे. हे बघा अशी बोट आपली, ही मस्त मोठी बोट आहे. तर भरपूर दिवस झाले आपली बोट पण सुद्धा आपली खराब झाली होती, कारण की फाटली होती आतून. त्यांना लाकूड वगैरे लागून आहे ना, पूर्ण चीर पडलं. त्यामुळे पाणी वगैरे आतमध्ये येत होतं. त्यामुळे आता आपण केमिकलने आपण त्याला साधं चढवून घेतो. हे बघा अशा प्रकारे नवीनच लावले आता. आणि पहिले एकच पहिली होती इथे, तर दुसरीसुद्धा आपण इकडे लावलेली आहे. आणि तिथे बोट चालवण्यासाठी आपण बसवायसाठी पण फलीसुद्धा लावायचे. तर अशा प्रकारे आपला खोपट आहे, बघू शकता मामाचा आपल्या. तिथं अशा प्रकारे बनवलेलं आहे. आणि ते पूर्ण आगार आहे. सध्या आता पाणी उतरायला लागलं आहे. भरपूर आम्ही लेट आलो आहे. तर बघा दाखवतो आपला खोपड आज दाखवतो तुम्हाला. बघा अशा प्रकारे आपली बाउंड्री लावलेली इकडे, इथे बाउंड्री लावलेली आहे. आणि अशा प्रकारे आपला पूर्ण हे आगार आहे. आणि याच्यामध्ये आपण खेकडे वगैरे पाळतो, मासे वगैरे. तर सध्या त्याच्यावरती लक्ष नाही देतं, कारण की आपल्याला ते बोटीचं भरपूर काम चालू आहे. त्यामुळे आपण नंतर आपण याच्यावरती काम करणार. असा प्रकारे आपला खोपड आहे. हा बघा इथून असं पूर्ण अशी पूर्ण आपली लाईन आहे. हे बघा याच्यामध्ये आपण खेकडे मासे वगैरे पाळतो मस्त की. तर बघूया आज आपल्याला खेकडेसुद्धा भेटत की नाही. खूप दिवसांनी आलो आहे. बघा आपल्याला भाजी पुरते तरी भेटत की नाही. आणि घरातसुद्धा पण काम भरपूर होतं लग्नानंतर, तर ते आपण काम पण करत होते. त्यामुळे व्हिडिओसाठी टाईमच भेटला नव्हता. तर आज टाईम भेटला तर आपण आज आलो आहे. बघूया आज आपल्याला काय खाण्यासाठी भेटतं वगैरे, मासे वगैरे. तर बघा तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, पण नक्की बघत राहा. तर चला थोड्या वेळात जाऊया पगोली चेक करायला आपले. बघा आपल्याला खेकडे वगैरे लागतात की नाही. तर चला. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे पगोली चेक करायला. तर बघू शकता मामा पुढे चालला आहे, आणि मामाने टाकलेत पगोली. आपण आहे ना खूप वेगळ्या टायमावर झालं, कारण की ह्या टायमाला ना पाणी उतरतो, त्या टायमाला आलं. कारण की आपल्याला लेटसुद्धा झालं आहे, कारण की इथं ट्रॅफिक वगैरे भरपूर होता. तर त्यामुळे ना आपल्याला यायलासुद्धा नाही भेटलं. आणि इथे आपल्याकडे बोटीचं कामसुद्धा भरपूर होतं. तर दोन्ही पगोले आपल्या खाली गेले, कारण की बघू शकता पाणी ना उतरतो आहे. बघू शकता बघा, तो बघा पाला तुम्हाला दिसत कसा वावा जातो आहे. हे बघा पाणी ना आता उतरतो आहे आणि सुकती लागते. त्यामुळे बघा आपल्याला खेकडे भेटत की नाही आता माहिती नाही. तर आपण बघूया, चेक करू. तर चला. तर आपले तिन्ही पगोली खाली गेले. मामा पुढे चालला आहे. कुठे काय पाणी आलं तसे. मित्रांनो आपल्या पगोलीला खाली गेलेत. बघू आज भेटतात की नाही आपल्याला खेकडे.
तर बघू शकता मित्रांनो, एवढ्या कमीत कमी 7 किंवा 8 आपल्या पगोली खाली गेल्यानंतर आपलं एक छोटा भेटला आहे. त्याला पण एकच नांगडा आहे. हा बघा, बघू शकता. ते पण या पगोलीत आला एकच भेटला आपल्याला. हा बघा, त्याला पण एकच नांग आहे, बघू शकता. आणि भरपूर आपले पगोली खाली गेले. अजून तिकडे सुद्धा पगोली आहे आपले, ते पण चेक करूया. चला मित्रांनो, आता आपण चाललो आहे मी टाकलेले पगोली चेक करायला चाललो आहे. बघूया, फक्त आता आपल्याला एकच भेटला आणि मामा तिकडे गेले शोधण्यासाठी. बघू आपल्याला काय भेटत आता. इथे आपली पगोली आहे. चला हाट आला आला बारका आला मित्रांनो, बारका आला तो आपण घेऊयाच्या. म्हणजे बारका आला, छोटी साईज आहे तरी चालेल आपल्याला. भाजीपुरते तरी भेटले पाहिजे म्हणजे मित्रांनो. परत टाकून ठेवा मित्रांनो, परत लागेल आपल्याला. हा बघा, मस्त मोठा आहे, मीडियम साईज आहे तरी चालेल आपल्याला. हा बघा, एकच नंबर इकडे भेटला. सुट्टीवरती आलेला तर आपल्याला भेटला आहे, चांगली गोष्ट आली. चावला चावला म्हणजे आपल्याला जोरात चावला मित्रांनो. तर अवश्य मित्रांनो, आपल्याला कवट्याची भेटली, एक नंबर आहे. हे बघा, मजबूत साईज आहे, खतरनाक साईजची भेटली आहे. एकच नंबर आहे, काम 25 झालेलं आहे मित्रांनो. कवटाची आहे म्हणजे खालून बसू द्या, कवटाची आहे, एक नंबर. काम 25 झालेलं आहे. आताच पगोलीमध्ये भेटलं, बारक्या पगोलीमध्ये भेटलेलं आहे. आणि इथेच आपल्याला भेटलं मस्त की काम 25सुद्धा झालेलं आहे आपलं, बघू शकता. एकच नंबर. हाट ह्याच्यात पण आला मित्रांनो, परत एक आला ह्याच्यात. सुद्धा आला आहे. परत फटाफट टाक्या, पाणी उतरतो आहे. किती महिना आपण दुसरी जागा चेंज केली त्यामुळे आपल्याला थोडेफार लागतात आहे. बघूया अजून किती लागतात ते. तर मित्रांनो, आता आपण आलो घरी आणि आजचा आपला नशीब पूर्ण खराब होता. तर आपल्याला खेकडे भेटले नाही. तर आपल्याला थोडेफारच खेकडे भेटले, कारण की जारांना उतरता वेळेला आपण टाकले. तर आपल्याला एवढं समजलं नाही की आपण लवकर गेलो पाहिजे होते खेकडे पकडण्यासाठी. तर बोटीचं वगैरे काम पण भरपूर होतं, त्यामुळे आपण बोटीचं कामसुद्धा करत होते. तर त्यामुळे आपण टाईमच भेटला नाही खेकडे पकडण्यासाठी. तर आपल्याला थोडेफार खेकडे भेटले, तर तेच आलं आपल्या भाजीसाठी थोडेफार आपल्याला भेटले. आता भाजी बनते आपल्याची. आणि ना आपण थोडेफार लांबडे खूप असतात ते आपण फोडून आणलेत फ्राय करण्यासाठी. तर आई वगैरे आणि बायको वगैरे बनवते आणि त्याची आपण आज रेसिपी बनवणार आणि तेच खाणार आहोत. तर आपलं पूर्णपणे आपल्या व्हिडिओला आपण ॲड करतो इकडे. आपला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल बघायला भेटेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला.